सुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमल अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरु नित्यं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। याडी जगदंबा चरणेन अनंत नमन करन बापू संत सेवालाल पवित्र चरणेने नमन कर। जो अवतारे पुरुष वेनगे हाथीराम बापू रामराव बापू मीरायडी शंकरलिंग बापू जो संत महंत अवतार पुरुष वेनगे उनसे चरणे नमन कर। जो प्रभाती वेळा सणे नामले गुरु गुरुजन संत महंत जो काही सिद्ध साधक मुनिजन साहित्य चरणे नमन कर। आपण कालेन जो काही विचार किदे ते की सात्विक ज्ञान कतो काय व्हा ज्ञानेमय जो काही ज्ञान छ सात्विक ज्ञान आपण स्वरूप कळावच सात्विक ज्ञान कतो केन कच तो कालेन विचार करते आहे कि देखो सर्वभूतेषु येनैकम विभक्तम अविभक्तम विभक्तेषु करण काय के तो आपण काय दिकारोच ई दिकारो जो कोण वस्तू जर नाळे नाळे दिकारोच आपण काय दिकारोच विभक्त तो नाळे नाळे वस्तू दिकारोच पण उ नाळे नाळे दिकारो जे मैं काहीच भा करंग तो म तू ओरो येरो ऐसे दिकारोच पण दिकारोच तो केर मैं दिकारोच भा तो आपण काय करोची ई सत्ता काय छे देख वो सत्ता मैं जे दिकारोच तो अविनाशी तत्व काय वजाळो छ सूर्य देवर वजाळो ओमयच दिकारोच ओमय दिकारोच ना आपण काय करेचा मारो तारो ओरो येरो से नेरी 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 आपण माई काय मेमलीज भाग तो विकार आमलीज पण विकार ई विकार काय छदेक ई विकार दिकारोच केती भाग तो निर्विकार कुण वजाळो छदेक होती दिकारोच आपण माई विकार केती दिकारोच विकार छा पण माई मारो आपण बाजून बेटो जो कोण ओरो दुसरे दूर बेटो को जो वत बेटो जेरो अत बेटो जेरो ऐसे आपण काय केमाचा विभक्तेषु विभक्तेषु विभक्ती आपण दुसरं विचार करायचा आहे तज ज्ञानम विद्धि सात्विकम पण ही विचार अंतकरणे में राग द्वेष छजना ही दिखाव छे ओरो येरो मारो तारो जर अत आपण नहीं जर ई कूण जो भाग जन ई जो कोण देख अपरिवर्तन छ जो कोण वस्तु छ क जो कोण ज्ञान करनावे जाच येन काय कच तो सात्विक ज्ञान करन कच सात्विक ज्ञान वास्तविक बोध कळजाच आपण वास्तव काय जुवा जरा आपण नाही चाल रे जो कोण मारो तारो को जो कोण कूण काय करेच अबे प्रपंचेर ज्ञान इंद्रिय देरीच 10 इंद्रिय प्रपंचेर ज्ञान देरीच इंद्रिय ज्ञान बुद्धी ती आपण नोच बुद्धी ज्ञान कोणच स्वयं म इंद्रिय विषय आणि बुद्धी ये से केर प्रकाशमय च म कजे प्रकाशमय म कज कोण कोण म कज कोण कोण छु सर्वदेशी छु म कतो सारी जगते भरारो कोण वजाळो म ई म कज कोण कोण केरोज देखे से देख लेना उज तारो स्वरूप च तार स्वरूप कोण छु
ई म कज कोण काय केरो छ देखो उ म कज कोण छ देख उ अविभक्त आणि अत जो कोण ई मारो तारो वोरो ऐसे काय खायरो पियरो वाते करेरो ये विचार काय छे दे कि आज काय आपण समाज में नाश करे वाला काय छे दे के सज्ज ये विभक्तेषु ई विभक्तेषु काय भा करन कतो देख ई परिवर्तन छ अन वो काय स्वरूप छ देख वो अपरिवर्तन छ जरा अपरिवर्तन वस्तु भी आपण माय छ आणि परिवर्तन काय प्रकृती माय दिकारो छ ई बी छ मारो तारो कज कोण काय छ आत्रीज कळले जे माय मारो तारो कायची परिवर्तनशील छ जो काय परिवर्तन करतो काय अब मारो तारो छ कोण जी दुसरे रो वचू आज मारो तारो छ उ सवार दुसरे रो वच अजी दशेक दाड छ दे अजी केरी को वच हई ई परिवर्तन छ कोणी ई मारो तारो केवाळो ई काय वर समस्त प्राणीन काय सेन काय देमलोच देखो केर शक्ती ती मळमलीच देख ऊ प्रकाश देख अपरिवर्तन च असो विचार कळगी भाग तो वन सात्विक ज्ञान करंकच काय कच सात्विक ज्ञान ई सात्विक ज्ञान काय कळाज भा आपणे ना येती काय वजा आपणे ना कतो अविभक्त अविभक्त अब विभक्त अविभक्त करताने दी तरार देमलेज अविभक्त कतो सारी 130 20 माणसेर कुटुंबेन अविभक्त कुटुंब ओत सज्ज ओ बाप एकलोज बापेर कतरा बेटबेटाच बेटीच से एकच घरे में रेरो अविभक्त एक बाप बेटार जो काय कतरा बेटबेटाच आणि और बेटीवरीन भी चाव रकाड तरी सामर्थ्य होती बापे कन उन्हें सेन काय चाव कोण एकच जोडी खाणो पकान एकच खाणे में एकच घरे में खाणो पकान खाते ते देख पहिले से अविभक्त कुटुंब वेते आज काय वेगेच दुर्बुद्धी जास्ती होते गमते विभक्त वेगेच विभक्त विभक्त कतो काय म मार तांडरी मार बेटा म 4 माणस 3 माणस 2 माणस इन्हें काय वेगो कतो दुसरो कोई आन पूछे नहीं जो विभक्तच पहिले काय व्यक्ती अविभक्त असो अविभक्त सारी भगवान सेनज काय बापेर शक्ती में को सज्ज पोसा रहते देख ओन अविभक्त कस कोण सात्विक विचार व्यक्ती आज विभक्त कस कोण आज कुटुंब काय एक एकले कुटुंब रेस देख आज उन्हें कोई संस्कार सिकावड़ो छे ओंदाड़ एक बेटा एक बेटी भार गीच को तो 50 माणस पुचाळोन हकत जारे छे तो 50 माणस कतराक सलाह केवाळ कन जाते तेज कोनी कत्ती हो गप भेज जाते थे ओ अविभक्त जो कोण सारे अखंड वजाळेर मूल कोण आधार छ देख ओ मूल आधार छे जो काय ओंदाड़ ओ घरे रे यजमान को तो देख जो ये जगत केर सत्ता पर चाल रोज कुछ कोण काय आपने वास्तविक ज्ञान कळच देख वो ज्ञानेन काय गजवाग तो निर्गुण निरपेक्ष वास्तव ज्ञान असो वास्तव ज्ञानेन सात्विक ज्ञान कच जरा ये सात्विक ज्ञान काय करत भाग तो निर्मल छे जो ई विकार रहित छ अस प्रकाश शेर आपण स्वरूप छो आपण माय आपणच करे छ म दिटो छु ये शरीर मध्ये करो छु ये जगतेन भी मध्ये करो छु मारो ओरो तारो येरो कजकोण भी मध्ये करो छु तो ये से विचार म देखरो छु तो देख असो देखरो छु कोण कूण छ देख वूज जो सारी प्रपंच में भरो जो कोण व्यापक परमात्मा छ असो परमात्मार वास्तविक ज्ञान केन कळजाज देख ओन निर्गुण आणि निराकार ओन सात्विक ज्ञान करण कहते हैं। तो आज 21वां श्लोक में बहुशः राजस ज्ञान कहते हैं और विचार कळते जामा। श्री भगवान वाच पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नाना भावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं। पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नाना भावान् पृथग् विधान् नाना भावान पृथग विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज ज्ञानम विद्धि राजसम। काय करे तू जना यत ई ज्ञान
ये ज्ञान काय सात्विक ज्ञान से देगा वो सर्वेशु समस्त भूतेमय भूतेषु प्राणियों ने पृथक नेरी नेरी नाना भावान नेरी नेरी अनेक भावेमय पृथक विधान वो दुसर दुसर रूपे ती व्यक्ती जो कोण कळलंच तत् उ ज्ञान राजसम ओन राजस्करण समजतो विद्धी कतो कळलं अबे माणसे मय काही अंगड्यार ज्ञान काही के समस्त एकच सारी केर सत्तामय सारी जगत दिकारो देख असो निर्गुण निराकार एकच छ वजाळो करण समजेरो सात्विक ज्ञान अतव मन छोड़ देन नाळे नाळे काही दिकारो देख रूप येन राजस ज्ञान करण कज पृथक तेन तु यज ज्ञानम नाना भावान पृथक विधान ई राजस ज्ञान काय करज भाग तो रजो रागात्म आज कतरा को आज काय आपण मुंडाग राग रागेतीच विभक्त वेगे सेज पहिले अविभक्त वेते ई राग हुटताणी काय करना गो जो भाईपणा वेते ये याडीनो आई आते गमती राग सुरू म मारो हम मारो कायचे नीव म मारो मरेरोच पण बी काय करच असो राग उठगो गतो से घरे न 3 4 5 6 10 20 वडी करण सोडागत काय करे रोत न बेटबेटा न केनी न आपण बी कुणसी ज्ञान मिळे नि असत राजस ज्ञान काय करज भा कतो देख वत मुख्य आशा जो रूपर प्रीति राग असो राग आपण काय दिखावज भा कतो देख तो माणस रेद देवता रेद यक्ष राक्षस पशु पक्षी कीट पतंग वृक्ष लता ये सज चर अचर प्राणी नाळी 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 आकृती नाळी स्वभाव नाम रूप गुण एसेज नेरी नेरी करण देखे रो काय छे देख ई राजस ज्ञान तो ये शेर माय छज कोण एकलोज अविनाशी तत्व छ एकलोज तत्व छ पण ये नाळी नाळी करण देखाचा देख येनज राजस ज्ञान करण केमले सात्विक ज्ञाने माय समस्त सर्व भूतेषु सेज जीव जनगाने माय तुझची सेज जीव जनगाने साई वकज कोण सात्विक ज्ञान અને આજ કઈ સે જીવ જનગાની में नेरी नेरी कन समज रेचा देख ई राजस ज्ञान जनाज ये राजस ज्ञानेती काय होच माणसेन बंधन वच असो ज्ञानेती काय होच बंधनच तना वेत्ती सर्वेषु भूतेषु तज ज्ञानम विद्धि राजसम जो कुणस ज्ञानेसी माणसेर शरीर अंतकरण स्वभाव इंद्रिय प्राण ऐसे समस्त प्राणी नेरी नेरी गुण कळलच देख ई ज्ञान राजस केरामले देख बा ई राजस ज्ञान कायची येत विवेक रेनी अविवेकी रच ये राजस ज्ञानेन काय कळमलच देख ओ माणसे हाय काय रेनी विवेक रेनी अविवेक रच जरा जाज ज्ञान जो काय छे देख पशु प्राणी पक्षी वने नेरी नेरी का देख रे भा करन तो विवेक हीन वेन देख रे कोण विवेक छ कोण माणस कोण देख रो छ वो मारो स्वरूप छ जीव जनगानी में भी मत छू सेज एकच तो याडरी बेटा ये जीव पर ये जमी पर हो जन्म ले कोण कतरा माणस काय जलम लेमले छ से जीवी गळो काय जलम लेमले छ ओसे तो પછી एकच तो माणस बोले सेज आज काय उद्बीज अंडज पिंडज स्वेदज ऐसे काय जीव जनगाने हुटवली छ ओने तो एकच तो मावी का तो कतरा को जमी छ जगत में ओने जीवच छे नी તમારા આજુબાજુ ચંદ્રમય જીવ છે ને અત મંગળ ગ્રહમય જીવ છે ને કતરા કો ગ્રહ ઠાલ પડે વેરે કતરી કો જમી ઠાલી પડી વેરી ઓરે જીવ જનગાની છે ને પછી ये जीव जनगानी नासर कूण चोभा कतो अत जो काई भगवान पाणी थी जीव जनगानी वजाळो तो पहिलो ज हतो पण पाणी थी जीव जनगानी जन्म लीधे हुणो जना ये जीव जनगानी रे एकच तो मावीय एकच तो बापीय हईकरण कळले वाळो सात्विक ज्ञान आणि म हईकरण जो मन छोड़ दे दुसर छदे करण देखे वाला राजस ज्ञान येज राजस ज्ञाने में आज काय मिलीच राग ई अविवेकेर कारण च ई अविवेक जर आपण नाही आन पडी भा ई अविवेक जर आपण नाही माय आपण माय जर म मारो ओरो येरो ऊ ई
म कस कोण आन पडी भा करन कतो काय वच राग आन पडत ईज राग काय वच भा कतो अज्ञानच आणि अविवेकच अस अविवेक आंग जाण काय करज भा माणसेन काय करच करन कतो वत काय करावच कस कोण 22वा श्लोक में यत्तु कृष्ण वदे कस्मिन कार्य सक्तमर्हैतुकम अतत्वार्थवद्फलं च तत्तामसमुदाहृतम् यत्तु कृष्ण वदे कस्मिन् कार्य सक्तमर्हैतुकम् सक्तमर्हैतुकम् अतत्वार्थवदत्फलं वदल्पम च तत्तामसमुदाहृतम तो काय केरोचत जो वो काय राजस गुणाच वो राजस गुणा अंगजान काय करत भाग तो तू जो ज्ञान एकस्मिन एक कार्य रूपी शरीर कृष्णवत संपूर्ण असक्तम आसक्तवेन च अहैतुकम युक्ति रहित वेताने अतत्वार्थवत वास्तविक ज्ञान रहित वेताने अल्पम तुच्छ तत् तामस उदाहृतम अत तामस कतो अज्ञान जो ही काय राग काय करनागच माणसे ना राग आसा काय करनागच कतो आंगले जाताने ही काय संपूर्ण अज्ञाने मले जाच येनज काय केमलेच कतो तिसरो तामस ज्ञान राजस ज्ञान मन छोड़ देने नेरी नेरी कन कळले रो राजस ज्ञान के आणि तामस ज्ञान काय भा करन कतो देख तामस माणसेर शरीर संपूर्ण आसक्त होत काय छनी होत विचार सेज जो पंचभौतिक शरीर स्वरूपच मचू मज मोट्यार मारनाय कोयचे म छोरा म मोट्यार मज डोकरा मज भोगी मज बलिष्ठ म सुखी म श्रीमंत मार संसारे नाही केरी संसार छनिक कोणी म छदेक ईज येन मूढ कच ईज मूढ काय विजाच तो मरणेन मरणच काय काय विचार छने ये ज्ञानेमय काय विचार छने राजस्यमय दशे काय क राजस्यमय जो कोळ दशे काय तो विय जान सामळे तो मन काय लाभ मळिय मार संसार उद्धार विजाय करन के दशेक राजस्यमय दशेक तो रच पण येत तो काही छे दे काही छेने अस माणस गणच जगत्यम जरा ई ज्ञान काय करज भाग तो अहैतुकम तामस माणसेर युक्ति कु भा कु रचेर शरीर तो ई शरीर ये शरीरे काण जी जीवना करू करच ई शरीरज मचू खायरो पियरो आराम रेरो अत कुणशी ज्ञान कामज करेनी जरा ये जगत्यमय प्रकृतिमय तीन तरह ज्ञान छ सारी जगत मार स्वरूप करण कळले रो सात्विक ज्ञान से जगत्यमय म नाळे पशु पक्षी नाळे प्राणी नाळे देवता नाळे यक्ष नाळे गंधर्व नाळे राक्षस नाळे ऐसे नेरी नेरी करण कळले रो राजस ज्ञान आणि मा भोगी म योगी म सुखी म श्रीमंत मारनाय कोणच कस कोण ही तामस ज्ञान जरा अस ये काय वच भाग तो अतत्वार्थ वदल्पम च अत वदल्पम काय केमले जत विवेकच रेनियत अविवेकरच ये अविवेकेमय ईज माणसेला घणो दुःखेर मूल कारण कोण अज्ञान माणसेर दुःखेर मूल कोण वावर जड कोण कतो अज्ञान अज्ञानेमय अत काहीच कळीनी जो कोण मूड माणसेन तम काय केवाळ काय केन साध्य छेने कतरा विचित्र ज्ञान रस मालूम कोई दारू पीन मर जामलोच करता और मट्टीन जामल तो वत्ती जान ये पीमलच देखो तो दारू पीन मरगोच करन जामलच आणि ये पीलेम बेटर तू मरोज कैसे सारो कस कोणी ज्ञान छेवत असो ज्ञान माणसेन विचित्र ज्ञान रच जेरकाण आज ज्ञान छ आपण छेनेकरण काव कोणस ज्ञान छ आपण कतरी कळरीच देख अज्ञान ओतरीच वाते करायचं आपण ओनेन कतरी कळमुलीच ओनेन चमका चुमकान तांडेमय ओज हमज पुडारीचा करण केन ओ तांडेवान भी छजेर भी ज्ञान हाळ करताने ओनेरज विचार केन तामसेमय जीवना करेवाळ ये काय के
तत तामस मुदावृतम अस तामसेमय तुच्छ विचारेमय ज रेरो अत आंगेन दुसरे आच विचार भी कळे दे सारू छे होत जना ये तामस ज्ञान काहीच भाग तो अल्प ना अत काही विचार छेनी येत तो कुणसी भगवाने विचार कळे नी काही कळे नी जना अत त्रिविध ज्ञान छ येर त्रिविध ज्ञाने में कुणस भातोन श्रेष्ठ पहिलो नंबर सात्विक ज्ञान छ दुसरो राजस ज्ञान छ आणि तामस ज्ञान अत काय वच भाग तो तामस ज्ञाने में आसुरी संपत छ आसुरी संपत अत काहीच विवेक जागृत छेनी काय विवेक जागृत छेनी होत आणि ये तर चुकीर काम करेन वट्टच काही चमके नाही का कतो होणे ज्ञान कुणच भाग तो आसुरी ज्ञानच वास्तविक होणे जो काय खरो कायच और विचार छेनी तो ये कुरज मानस कतो येर बुद्धि पशु बुद्धि कतो कु अब तम पशु तमार मुंडाक छ तम काही तळावर दंडी बैठे छो तळावर दंडी बेसताणी तम आचो खाणो ले जाताणी न जो काही मगरमच्छ वो मगरमच्छ तम आचो खाणो घालते मती मगरमच्छ काय छे तमने नाताणी दसे कहीं टच कीधी तमने काय को आन तम काय समझो छो काय को मन मगरमच्छ भी घण आचो मन चुमरी छ अन मन ही स्पर्श करेज करन के न मगरमच्छेर माथे पर हाथ फेरेंगे के तो मगरमच्छ काय तमने छोड़च काय पशु बुद्धि गप देन पकड़न माई खेचलस ओन काय मालूम छे नी माणस मन खाणो घाल रोज ई खाणो घाल रोज ई मार हिता कर रोज ओन काय मालूम तम नागर सापेन जाताणी न जो काही नागर साप का आज कुणसो काही ईर देख अनकोंडा मोठ माणसेन गलेवाळ वो सापेन जाताणी म पाणी घालू छु तडके मय घणो त्रास छो न हई करन जान तम जाताणी और पाणी घालताणे अन और धाई बेटे के तो काय तमने बन गलेर छोड़स काय उगले जाळो तो का तो पशु बुद्धि को तो ज्ञान छे जोत होत ज्ञानच छे नी जो आपण काही वेगे चाह करन कतो ये अज्ञाने में लेताणी आपण शरीरे में तीन तरह ज्ञान छ आपण सात्विक ज्ञान कळले जे कतो सारी अखंड परमात्मा स्वरूप म चुकरन कळಬಹುದು राजस ज्ञाने में म मारो म ओरो येरो न जो नेरी पशु नेरी म नेरी करन देखे वाळो आणि तामस ज्ञाने में काहीच भाग करन कतो पशु बुद्धि केमले छ हे पशु बुद्धि में माणसेन काहीच विचार छेनी जरा अत काय करे नामलची कतरा कोसला मरमलच पशु बुद्धि में शरीर अत कुरज भाग तो मर जाऊं छु मन मरण च कस कोण पशु बुद्धि देखो तुम मन मरण च मार कट्टा बंधाओ मार गीत गाओ ई पशु बुद्धि शरीर पहिलो भी व्यक्ति कोनी शरीर अभी भी छेनी शरीर कनाय भी छेनी तो तू जनन छे तो मरण छेनी तू जनन मरण छेनी जन तम अत्रा से भगवत गीता सांभळे ताणे सणले ताणी न जो भगवत गीता से सांभळ्यो छो जो कोई आपण सत्संगे में कोई देहांत वेगो वैकुंठवासी वेगो गो तो ओने राय पर जान रोयो रोका पशु बुद्धि कचन रोवाळे हो ना काय कच पशु बुद्धि करन कस का करन कतो वास्तविक ज्ञान मरण छेनी अन जनन छेनी आ रोरेच कोण अब कोई संत शरण रजना ओनेर वाते सांभळे ने जो कोण माणस ओने न एकी ओनेर वाते पर चाले कोती जो कोण वो आताणी न आंग महाराज का कोई का देहांत वेगो तो और आजू बाजू बेजान रोवाळे न काय कस मूर्ख करन कस वो वेतो जना जो वात माने को आवा और एकी विचार कर लीधे का आवा और आचरण जीवना में लीधे का आवा अनु मर्जा जर पर फुले रार लेताणी चालो महाराज मुंडो देख्यामा वो भी जीवन तो जना जीवन तो जना और मुंडो दीटे तो सात्विक ज्ञान तो मिले वाळती और मुंडा बेसन देखता ने काहीच बापू या जीवना में कर पूछे तो सात्विक ज्ञान तो मिले वाळती कोण छोड़ दे मर्जा जर पर कतरी दूर रहती लटलट हारलान घाल तो काय तमार मुंडो देखे वाळो छो जना ये पशु बुद्धि छ ये जीवना में त्रिविध ज्ञान छ तो आपणे काय कळेर छ भा करन तो जनन मरण छेने जो कोण सात्विक ज्ञान कळेर छ ही काही बंधने मुख्य छ जो कोणी राजस ज्ञान छोडेर छ आणि ही काही म शरीर मर्रो छु म जलम रो छु म मरजा काही मन मरण छ जो कोण काही समज मलो छ ही जो कोण देख ही तामस ज्ञान छ अस ज्ञान त्रिविध ज्ञाने में तू तार सत्ता काही जवा तार स्वरूप काही तो तू निर्विकार छी
तू निर्गुण ची असो जो काय छे ते विचार આપણે कळले ताणी जीवना करेरच आपण पशु बुद्धिमाई रेमाचा तो पशुर जीवना कुरज भा करंग तो पशु खावच पिवच संतान करच चमकण चमकच अत्राच चार पण ओन विवेक छे नहीं के ना पशुन विवेक छे तो ना विवेक छ वो विवेक थी तू विचार कर वो विचार थी तो ज्ञान प्राप्ति वच वो ज्ञान प्राप्ति छ कुणस कुणस ज्ञान च केत सात्विक ज्ञान घणो मुख्य च अस सात्विक ज्ञाने में सर्व जीव भूत हिते रता से जीवेर हिता करवा से जीव भी तू चिकस गुण काय आज विचार केते आय देख सर्व भूतेषु से भूतेर जो तानो हिता कळगी भाग तो तारवी तो उद्धार कर ले ची कजस विचार अविनाशी परमात्मा सत्ता कळणो आपण जो विनाशी कोणच अविनाशी कोणच परिवर्तन कोणच अपरिवर्तन कोणच हे शब्द जो आपण अंतकरणेमय जर आपण निर्विकार तत्वेर विचार जर कळगी भा आपण देखेवाळ वेगे कतो देख ही सारी जगतेमय राजस आणि तामस ज्ञान तुच्छ वेताणे तू श्रेष्ठ ज्ञानी वेन तार जीवनात उद्धार करलेची तो आपण काय करेच कारण कतो असो सात्विक ज्ञान कळणो कतो सतत आपण काय ऋणो अभ्यास ऋणो आणि श्रद्धा ऋणो रितो मात्र ही ज्ञान कळच कज कोण अस तीन काय माणसेर तीन तरार ये प्रकृतिमय ये कोण जे सजे ये प्रकृति रे जे पच ई हरदरे तमने न ई प्रकृतिमय रे जे तीन तरा पण वो कोणच निर्विकारच वो कोणच प्रकृतिर अधिष्ठान केपर जो चालरीची प्रकृति वो कोणच कतो देख अविनाशी भाव सत्ता वो काय छे देख वो साक्षीच वो सात्विकच असो परिपूर्ण परमात्मा कना तमने न स्वरूप ज्ञान कळजाच वंदाड तमने न ज्ञान ई कळगी कथो भगवाने भेटी वेजाच अस तम ज्ञान कळलो भा करंकेन सुंदर विचारत पृथक तेन यज ज्ञानम नाना भावन पृथक विधान नाना आपण दुसर विचार करायचा तो राजस्थ आणि यत्तु कृष्ण वदे कस्मिन कार्यम असक्तमर्हैतुकम तदत्वार्थ वदल्पम च तत्तामसमुदावृतम करून काय कहते आहे जरा आपण काय कळेरचे तिन्ही काय प्रकृतीर जो काय क्रियाचं ये क्रियामय आपण कोणच कळेरचं वागतो खरो ज्ञान विवेकच असो विवेक आपण अविवेकीमय नेरी शरीर देखताने काय त्रासेमचा तामस वेमलेचा होते ती भार आताने जो काही शरीर नेरी करताने आज राजस तामस આપણે ई तरा दुःख देरोच ये दुःखेती भारान जर विवेक जागृत करले जातो तो सात्विक ज्ञान कळी तो निर्विकार वेजाची तो परमात्मा भेटी बी वेजाच भगवानेर भेटी कतो काय कतो स्वरूप ज्ञान कळलेरो अनुभव करलेरो अनुभव करलोनो भाग तो एनु सतत और ऊपर अभ्यास रणो जो अभ्यास है माय आताणे जो आपण सणते गे भा करन कतो ई ज्ञान कळन आवच जना आपण से काय कराचा कतो तामस पशु बुद्धिमय जो म राजाचू म महाराजचू म मरूचू मन मरणच म अजी मरताणीना काय छे म अजेक्सला आय तो म हई करूचू मारा त्रासाच कारण क्याळो ई काय छे देख ई पशु बुद्धि जना तार स्वरूपेन मरण छे नी अब देख तम केरे छो कि हई छ भाग मन मरण छे नी जनन छे नी अन म मर्याळो विकाव म जलमेळो विकाव अन अब तम ठालो अब काय छे नी वो महाराज बोल रो छ वो महाराज अवतार मिली छ वो महाराज हई छ ई महाराज आज कुणची महाराज काय छे नी येत वो कोण सत्ता कोण छ देख अधिष्ठान कोण छ हुज बोल रो छ हुज सन रो ये से काय ये से अब एक लट्ट भाटा फेको छो तम लट्ट भाटा वावडी में फेको छो वो फेकते म्हणते वावडी माहिती काय नाकी गोळी आव छो भाटार ऊंचो वो आव छो आताणी ने काय वेगी वो कत डर गई वो तो आई लट फोड़ा ऊंचो आए क्यों डर गए रोज पानी में गप्पे गए कत दिखाए ते वतच गप्पे गए अब वो फोड़ा कति का ये जलम लीधे छ अनो फोड़ा कति का अब जलम डरगो छ ये वो फोड़ा घण भारी व्यक्ति होते उन्हें सारो रोये चो का एका दाड़ वावडर दंडी जान एका वावडर दंडी तळावर दंडी जान लट भाटा ऊपर ती फेकन ओ लट फोड़ा ऊपर आए लगे अनो दिखाए तमने न दिखाताणी नो गप वेगे जर पछ रोये छो या समुद्र दंडी जाताणी न झोला आरे छो काय ओ एक आरे सांतुणी आव छो
ओने सारो आए डर गए कोड़ा मोटो आया तो भाई डर गो अजय को नानके आसो आया तो ऊ डर गो हई कन रोयो चो गए रोए काव जो ये जगत भी कहीं छे देख ई केर ऊपर जन्म लीधो छ અને કેર આશ્રય પર छ वो विचार कळगी गतो वास्तविक ज्ञान छ असो सात्विक ज्ञान कळले ताने તમારા જીવનાન आनंद करलो ईज सर्व दुःखद निवृत्ति परमानंद प्राप्ति करे सारो ये ग्रंथ તમને વાટ દેખાડ રે છે देखभा तार कूच वागतो तू जन्म मरण रहित सत्ता जो काई छी तू निर्विकार वस्तु छी ये निर्विकार वस्तु तू तार स्वरूप च असो स्वरूप कळले ताणीनन ये राजस तामस पशु बुद्धि छोड़ ये बुद्धि छोड़ताने तू सात्विक ज्ञाने नाजो कजकोण एक सुंदर विचार अस विचार काय अर्जुने निमित्त करले ताणीनन आपण छेन काय कळातो जारो छे प्रकृतिमय हई छभा जेरकण तार 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 पगेर काम तू कर तार काम तू कर અને તાર સ્વરૂપમાં તું રહ કજકોણ વિચાર काय अर्जुन निमित्त करण काय ये बोलाया जो कोणी कृष्णार्पण भगवान अर्पण करण जय सेवालाल सेन राम।